तू झाडावर चढली शारू, पडली मग. ए ते लोक लुटू कुठे आहे. हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता. श्रावणे आज सकाळी सकाळीच प्रसाद वाटायला घेतलाय. आज आम्ही दोघी घरी आहे, बाकीचे सगळे देवाला चाललेले आहेत बाबीरला. चला बघू आज आम्ही दिवसभर काय काय करतोय आणि तुम्हालाही दाखवते. अण्णाचं त्यांचं चाललं होतं की श्रावला आमच्या सोबत दे, पण मला करमलं नसतं म्हणून मी काय त्यांच्या सोबत तिला देवाला पाठवून नाही दिलं. त्यामुळे आम्ही दोघी पण घरीच थांबलो. बाकीचे गेले होते. आता 5 ते 10 मिनटं गाडीमध्ये तिला बसवलं होतं. म्हटलं थांबते की नाही त्यांच्यासोबत बघावं. तिला बसवलं, तिचे पप्पा होते म्हणून ती एकदम निवांत बसली होती, अजिबात रडत नव्हती. मग अक्काचं चाललं होतं की तो आंघोळ घालून दिली असती तर आम्ही खरंच नेलं असतं, पण मला नसतं करमलं म्हणून मी काही त्यांना पाठवलं नाही. ते गेल्यानंतर आम्हाला बरंचसं काम बाकी होतं घरचं आणि गायांचं वगैरे पण आवरायचं होतं. पूर्ण दिवस तर त्यामध्येच गेलेला होता माझा आजचा. आणि संध्याकाळी सगळं काम वगैरे आवरल्यानंतर मी माझ्या जाऊबाईसोबत शेतामध्ये गेले होते, त्यांच्या सहज फिरायला म्हणून पण गेले होते. आणि त्यानंतर म्हटलं चला थोडासा भाजीपाला होता त्यांची तर तो पण आणू आपण. मस्त निवांत वाटतं खरंच गावाकडे गेल्यावर, आणि शेतीमध्ये फिरायला अजूनच भारी वाटतं. श्रावचं आणि त्यांच्या मुलीचं मात्र काही जमत नव्हतं. कसं तोडी त्या हां दाखवतील तोडून. मिरच्या तोड ना बाळ. हे बघ कशी मिरच्या तोडायच्या. हा दे तिला दे. ए ते लोक लुटू पिला, तू तिला मारतीच खूप जास्त. नको. श्राव छोटी पण तिच्यापेक्षा मोठ्याल्या मुलींना मारती ती, आणि तिला खाली अजिबात थांबायचं नव्हतं. तिचं फक्त एवढंच होतं की मला पाय खाली ठेवायचाच नाही, मला उचलून घे. कंटिन्यू रडत होती. त्यानंतर काय तिने मला शेंगा पण तोडून नाही दिल्या, मिरच्या पण तोडून नाही दिल्या. मी मात्र बसून राहिले. नंतर माझी जाऊबाई आली, ती म्हणे मीच देते तोडून. ती गायांसाठी गवत घ्यायला आली होती. मग तिने थोड्याशा मिरच्या वगैरे तोडल्या, शेंगा तोडल्या. मला काही लागत नव्हतं जास्त, पण असंच म्हटलं चला फिरून पण येऊ. घरी बसून पण कंटाळा आला होता, घरचे पण काही यायला जरा जास्तच लेट येणार होते. त्यानंतर मिरच्या वगैरे तोडल्या आणि नॉर्मली आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या. खरंच व्ह्यू किती छान आहे बघा ना, पूर्ण डोंगर वगैरे, एवढं छान वाटत होतं का बस. श्राव मात्र काहीच करून देत नव्हती. तिचं फक्त एवढंच होतं की मम्मी मला उचलून घे आणि मला खाली ठेवू नको. बराच वेळा आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या, तिचं सगळं काम वगैरे आवरलं आणि त्यानंतर घरी निघालो. ही माझी ना सगळ्यात छोटी जाऊबाई आहे, म्हणजे मला सख्खी जाऊ तर नाही आहे, पण चुलत जावे माझी, आणि सगळ्यात छोटी ती आमच्या. पण आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त काम ती एकटी करते. आपण एवढ्या शेंगा मिरच्या तोडल्या होय बिला. काकी चल, एक दोनच आण चल. काकी दिसतच नाही. ती झाडाच्या कैऱ्या वगैरे तोडून आणायला गेली होती, म्हणून आम्ही तिला आवाज देत होतो की चल आता बस झालं. तू झाडावर चढली शारू, पडली मग. मला का झाडावर चढता येतो. तू कुठे चढली. मला येत होते म्हणून खाली पडशी ना. ती मात्र कैऱ्या तोडण्यासाठी डायरेक्ट झाडावर चढली होती. छोटं होतं त्यामुळं काही नव्हतं वाटत. शारू पडशील नको, शारू राहू दे. छान मस्त कैऱ्या, गवारीच्या शेंगा, मिरच्या घेतल्या आणि आता आम्ही घरी आलो. घरचे पण तोपर्यंत आलेले होते. आमची टाकी भरली म्हणून मी टाकीचा कॉक वगैरे बंद करायला गेले होते. हौद पूर्ण भरून खाली चालला होता. त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर श्रावला मात्र आत्याच्या लग्नाचा अल्बम भेटला. आई कुठे आई कुठे दाखव बरं. आई कुठे आई आई कुठे आई कुठे कुठे आई. आईची किती तब्येत होती तेव्हा. कुठे गडे कुठे गेली गडे आई. इथं आहे इथं इथं कुठे आहे. नको खराब होईल अल्बम. नको बाय बाळ आहे. कोणाची बाळ आहे. कोणाची बाळ आहे ग. हे माझ्या दुसऱ्या जाऊबाईचं बाळ आहे. ते खूप रडत होतं म्हणून त्याला पण आमच्या रूममध्ये घेऊन आलो होतो आम्ही. ते जरा जास्तच रडत होतं, जास्त गरम होत होतं. इकडं उष्णता पण खूप जास्त आहे आणि ऊन पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे जास्तच रडत होती. आणि श्राव मात्र त्याला हळूच हात लावून बघत होती. त्याच्या पायाला हात लावून नाही दिला म्हणून होती, दिदीच्या पायाला हात लावून बघत होती. हात लावून बाती का. कोणाच पायाला हात लावती तू. पाय त्याचे बाश पायाला हात लाव. बाश पायाला हात लाव ना. तू का मारते बाळाला. बाळ नाही आहे इकडे बघ. बाळ आहे कुठे बाळ. चल
श्राऊ पण छोटी अजून, तिला काही समजत नाही, ती बाळाचे पाय धरून ओढत होती म्हणून तिला हात नव्हते लावून देत मी. तर एवढा मोठा राग आलेला होता आणि तिला बोलवत होते तरी पण माझ्याकडे येत नव्हती, तिकडंच रुसून बसली होती. त्यानंतर मात्र अण्णाने आणलेला जो टेडी ना, हा टेडी दिदीचा आहे, तो अण्णाने आणलेला आहे आणि ती त्याला चिंगी चिंगी म्हणते. आता आमच्या घरी कोणाकोणाला चिंगी म्हणावं खरंच आम्हाला समजत नाही. जेवढे टॉय दिसतात ना, जेवढे सॉफ्ट टॉय सगळेच आमचे चिंगी झालेले. चला आता उद्या आम्हाला घरी पण जायचं आहे, माझ्या माहेरी पण आणि डायरेक्ट नाशिकला पण. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन जाऊन सबस्क्राईब करा. बेल आयकन पण दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लगेच भेटतील. बाय, भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओ.